नमस्कार. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अतिशय भव्य दिव्य अशा या शक्तिपीठाचा उद्घाटन सोहळा तसेच लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना ज्या तमाम शिवभक्तांनी, शिवकन्यांनी, मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणाऱ्या आणि भक्ती करणाऱ्या खरं तर मावळ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला, या कार्यक्रमाची शोभा वाढवायला या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे. उपस्थित असलेल्या सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दैदिप्यमान इतिहास आहे, हा दैदिप्यमान इतिहास, या इतिहासाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचता करण्याचं ध्येय मनाशी ठेवून या भव्य दिव्य अशा मंदिराची उभारणी या ठिकाणी करण्यात आली. आणि या शक्तिपीठाची स्थापना खरं तर अनेक मंडळींच्या प्रेरणेतून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या कल्पनेतून, त्यांच्या परिश्रमातून या ठिकाणी झाली. आणि याच शक्तिपीठाचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सगळे मंडळी खरं तर या गोड अशा क्षणांचे आणि मी म्हणेन या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होईल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होईलच. पण तत्पूर्वी उपस्थित असलेल्या सर्वांचंच या कार्यक्रमाची निवेदिका या नात्यानं सहर्ष स्वागत करण्यात येते. आजचा हा जो दैदिप्यमान सोहळा आहे, आजचे हे जे सुवर्ण क्षण आहेत, खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासात घडणारी ही सुंदर लाख मोलाची गोष्ट आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या, त्यांच्या संस्कारांचा, त्यांच्या पराक्रमाचा, त्यांच्या निष्ठेचा आणि त्यांच्यामध्ये असलेल्या खरं तर शौर्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचता व्हावा, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना कळावं आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, याचीच खरं तर मनीषा मनाशी बाळगून या भव्य दिव्य अशा मंदिराची स्थापना केली गेली. आणि आज याच मंदिराचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होईल.